रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले साजनी सुख झाले
हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत पुढे दयानिधी संत पुढे देण्याची पंथे चालो जाता देण्याची पंथे चालो जाता पडे गुंता कोटी काही पडे गुंता कोटी काही मोडनिया नाना मते मोडनिया नाना मते सिद्धांत सौरसो देण्याची पंथे चालो जाता देण्याची पंथे चालो जाता पडे गुंता कोटी काही मिळावणे ऐसे संत मिळावणे ऐसे संत पावंत देण्याची पंथे चालो जाता पडे गुंता कोटी काही कोठे काही निळामणे ऐसे संत निकृपावंत सुख सिंधू तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही विठ्ठल विठ्ठल मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगदनिहितं पानिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसी माला कंधर्म कंजनेत्रं सदय
यदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया चरणावरी ठेवणी माथा साष्टांग हे आता दंडवत दुसरे बंधू शारदाजे चतुराननाची आत्मजा वाघ सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण वजा दंडवत नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि तीन शिरे सहा हात नितया माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल मार्ग दावणी गेले आधी निदया निधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेले अभंग देऊचे श्रीमंत साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी सुशोभित असणाऱ्या तुकोबारायांच्या एक कनिष्ठ शिष्यांचा निळोबारायांचा सुंदर असा संतांची महती गाणारा आपल्याला मार्ग दाखवणारा सुंदर असा अभंग आहे विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे.
आपल्या अत्यंत देखण्या सुंदर अशा या श्री क्षेत्र हिवरगाव पावसा या नगरीमध्ये आपल्या आराध्य दैवताच्या खंडेरायाच्या पायथ्याशी अत्यंत थाटामाटात आनंदात उत्साहात तुम्हा सकल माईबापाच्या तन मन धनरूपी सहकार्यानं अत्यंत देखणा असा हा भक्ती उत्सव संपन्न होतोय। जे निमित्त खऱ्या अर्थानं साधलंय ते खऱ्या अर्थानं ज्यांनी आधी गाव स्वच्छ करावं आणि मग खऱ्या अर्थानं अंतकरण स्वच्छ व्हावं, म्हणजे जीवनाचा गोड मार्ग दाखवणारं आमचं शास्त्र आपल्याला म्हणतं की माणसाला परमार्थ उशिरा व्यवहार आधी समजावा। व्यवहार में नहीं ठीक तो परमार्थ क्या कर सके, आधी व्यवहार म्हणून आधी स्वच्छतेची महती गाणाऱ्या गाडगे बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ते अवचित्य साधून अत्यंत देखणा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या सोहळ्याच्या निमित्तानं ही दुसऱ्या दिवसाची संकीर्तन रूपी सेवा समस्त सप्ताह कमिटी ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं माझ्या हाती सुपूर्द करण्यात आली आणि ही सेवा संपन्न करण्याकरता कीर्तन म्हटलं ना, मग ऐकल्याचा नोहे हा खेळ नि म्हणून मेळ जमविला। अत्यंत देखणा सुंदर असा मेळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी जमून आला। ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, पण या सगळ्यांच्या गालावर आनंद यावा, वाजवणाऱ्याला वाजवण्याचा आनंद व्हावा, गाणाऱ्याला सुंदर स्वरांचा आनंद व्हावा, याकरिता या सगळ्यांचा आत्मा असणारं जर काही असेल तर सुंदर अशी साऊंड सिस्टम। म्हणून खऱ्या अर्थानं अत्यंत देखणी हा गोड आवाज खऱ्या अर्थानं देणारे आपले दादा आहेत, त्याचबरोबर ज्यांना आपल्या बोटावर खऱ्या अर्थानं सगळ्यांना नाचवावं असा आमचा गोड दादा माझा सचिन दादा। खरं तर दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवावं आणि त्याची ही सगळी बालगोपाल आमच्या दादाची ही लेकरं, या दादा सगळ्या लेकरांकडे पाहिलं की प्रसन्न वाटावं, वाटतं की नाही, म्हणून या लेकरांचं सुद्धा आपण कौतुक म्हणून जोरदार टाळ्यांनी स्वागत करू। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आम्हाला गुरु समान असणार आहे। खऱ्या अर्थानं दादा तुम्ही कीर्तनाला साथ केलेली आहे, पण मला असं वाटतं माझ्या लग्नाच्या यादी आता खूप काळ होऊन गेला आहे, खऱ्या अर्थानं खूप दिवसांनी। खऱ्या अर्थानं दादा तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, आपले सर्वांचे सुपरिचित असणारे नवले दादा या ठिकाणी उपस्थित आहे, दादांना वंदन करते। त्याचबरोबर हरिभक्त परायण अविनाश दादा आहे, दादांनाही वंदन करते। तुम्हा सकल श्रोता सज्जन माईबापाच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करून त्याचबरोबर हे सगळं पाहिजे तेव्हा बघण्याकरता या ठिकाणी सिस्टीमवाले दादा उपस्थित आहे, दादांनाही वंदन करते। तुम्हा सकल माईबापाच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करून या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करूया। विठ्ठल विठ्ठल आज गोड असा अनेक बाजूनं पवित्र दिन खऱ्या अर्थानं संपन्न होतो। आज सकाळपासून गावागावात खऱ्या अर्थानं ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचंही खऱ्या अर्थानं एकत्रीकरण दत्तप्रभूंची जयंती आज गावागावात संपन्न झाली, म्हणून प्रेमानं एकदा भजन करू। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। वाह, तर भगवंतांना आपण वंदन करूया। ही अशी दैवते मायबाप, वास्तविक पाहता देव देव आहेत आणि संत संत आहेत, परंतु हा असा देव आहे की यांना अनेक ठिकाणी भगवान दत्तात्रय असंही म्हणतो, देवही म्हणतो, आणि याच एका देवाला आपण श्री गुरुदेव दत्त असंही म्हणतो। म्हणजे हे गुरुही आहेत आणि हे देवही आहेत, आणि आयुष्यभर तुम्हा प्रत्येक जीवाला हे जीवन सुंदर व्हावं याकरता एक गोड संदेश दत्तप्रभूंनी आपल्याला दिला की व्यवहार बघत असताना दुर्गुण पाहू नका, कुठल्याही व्यक्तीत सद्गुण शोधा आणि त्या गुण पाहून त्याला गुरु करा। मायबाप दत्तप्रभूंनी 24 गुरु प्रामुख्यानं केली म्हणताय, खरी अर्थानं कशात काय शोधावं हा सगळा नजरेचा खेळ, हो की नाही? भगवान श्री कृष्णांनी दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना अरे या बसलेल्या सगळ्या सभेतून एक सज्जन शोधून आण म्हणाला, पण त्याची दृष्टीच अशी होती ना दादा की सगळ्या सभेत दुर्योधनाला एकही सज्जन सापडला नाही। तर धर्मराजाला भगवंतानं सांगितलं की या सगळ्यामधून एक दुर्जन शोधून आण। तर धर्मराजा ज्यांच्याकडे बघायचे सगळ्यात काहीतरी चांगलं दिसू लागले, देवाला सांगू लागले, देवा अरे इथे बसलेल्यापैकी एकही दुर्जन नाही। प्रभूंनी आपल्याला हे शिकवलं की काहीतरी चांगलं घ्यायला शिका। समोरून जाणारी वेश्या दिसली तर प्रभूंना तिच्यातही एक सद्गुण सापडला आणि तिलाही गुरु मानलं। म्हणजे 24 गुरूंच्या यादीत ती एक गुरु, जो जो जेथीचा घेतीला गुण नि तो तो म्या गुरु केला जाण, ही गोड परंपरा। ह्याचं कारणही तसंच, या जीवनात अनेक देव आहेत मायबाप, परंतु गुरुपेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही। ते छान असं दोह्याच्या माध्यमातून प्रमाण आपण म्हटलं जातं की विचारलं एके दिवशी गुरुजींना विचारलं, महाराज एखाद्या दिवशी देव आणि गुरु जर सोबत आले तर कुणाचं आधी दर्शन घ्या? की गुरु गोविंद दोनों खडे का केला गोपाळ, बलिहारी गुरुदेव की जिनो गोविंद दियो बताय कबीरा, जिनो गोविंद दियो बताय। ज्यांनी देवाची ओळख करून दिली अशा गुरूंना आधी दर्शन घ्यावं म्हणताय। विठ्ठल विठ्ठल एके दिवशी सगळ्या देवांची सभा भरली मायबाप, आणि प्रश्न आला की इतकी सगळी देव आहेत, खरं तर आपण 33 कोटी देव मानतो। खऱ्या अर्थानं हा काहींसाठी विनोदाचाही विषय आहे की 33 कोटी आपण देव मानतो। खरं तर 33 कोटी हे बारकाईनं पाहिलं तर संख्यात्मक नाही तर त्या प्रकाराचे ती प्रकार आहे, म्हणून 33 प्रकारचे दैवत आपण मानतो। किंवा संख्यात्मकही घेतलं तरी काही हरकत नाही, कारण भगवंत आपल्या भक्ता करता एकदा नाही दोनदा नाही मायबाप, त्यानं अनंत अवतार घेतलेत अशी प्रमाण आहे की अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, निकन वाळू कृपाळू दिना लागी उधरणे। भक्ता करता त्यांनी अनंत अवतार घेतले। मी सगळ्या देवांची सभा भरली, प्रश्न मांडला की सगळ्यात मोठा देव कोणता, कुणाला सर्वश्रेष्ठ स्थान द्यायचं, कुणाला अध्यक्ष बनवायचं, अशी ती मीटिंग सुरू झाली। आणि मग प्रत्येक जण आपापलं मत मांडू लागलं।
कुणी उभं राहायचं. म्हणाले असं गाव सापडणार नाही का जिथं हनुमंतरायांचं मंदिर नाही, म्हणून श्रेष्ठ मानायचं झालं तर हनुमंतरायांना माना म्हणे. दुसरे म्हणाले नाही नाही म्हणे, ती नाही म्हणे, ओ ज्यांचं दास्यत्व स्वीकारलं अशी रामप्रभू मोठेत म्हणाला. माणसं म्हणाले नाही नाही. एक जण तर म्हणाला तुम्ही सगळे शांत बसा, ज्यांच्या नावातच मोठेपण आहे असे महादेवच मोठेत म्हणे. दुसरे उभे राहिले सांगितले महादेवांना तुम्ही कसं मोठेपण देणार आहात? ओ कुठल्याही दर्शनाला गेलो तर महादेव आपले मंदिराच्या मध्यभागी मंदिर मोठे आहे म्हणे. मोठेपणच द्यायचं तर देवालयाला द्या, देवळांना द्या म्हणे. मग म्हणे देऊळ कसं मोठं म्हणून चालणार आहे, ते तर या धरित्रीच्या आधारानं उभं आहे. मग म्हणाले धरित्रीच मोठी म्हणा ना. मग म्हणे नाही, आम्ही जरा पुराण वाचलंय तर ही धरित्री शेषाच्या आधाराने आहे म्हणे, त्याच्या डोक्यावर आहे म्हणे. मग शेषच मोठा म्हणा. म्हणे शेषही मोठा म्हणून चालणार नाहीये, त्यांनी सुद्धा भगवान शंकरजींच्या गळ्यात आधार घेतलाय म्हणे. मग म्हणे शंकरजींनाच मोठं म्हणा ना तुम्ही. पुन्हा दुसरी दैवत उभी राहिली म्हणे नाही नाही, तुम्ही कसं त्यांना मोठी म्हणणार आहात? ते तर आरामा करता, तपा करता कैलास निवडलाय म्हणे, कैलासच मोठा आहे म्हणावं लागणार. म्हणाले नाही नाही, कैलास कसं मोठं म्हणणार? ज्यावेळेला रावणाला काम पडलं ना, भगवानजींची मदत हवी होती, भेटायची होती, त्यावेळेला महादेव तप करत असताना स्पर्श करून तप भंग करण्यापेक्षा रावणानं बाहुबलानं अख्खा कैलास धरून 3 वेळेला गदा गदा हलवला आणि महादेवांची समाधी भंग केली म्हणे. त्याच्यापेक्षा तर रावण सामर्थ्यशाली. मग माणसं म्हणाले मग रावणच मोठा म्हणे. मग ती सगळी दैवत म्हणाले रावणाला मोठेपण देऊन चालणार नाही म्हणे, त्याला श्रीराम प्रभूंनी एका बाणात मारले म्हणे. मग म्हणे श्रीराम मोठे म्हणा ना. मग सगळे म्हणाले आता शांत बसावं. अहो रामच मोठे म्हणावं तर ज्यावेळेला जन्म घेतला, मानव रूपानं आले, देवांचे देव होते, पण तरी सुद्धा गुरुकुलात गेले आणि वशिष्ठ गुरूंकडून या जीवनात मी काय करावं, गुरुला शरण जाऊन गुरूंकडे मार्गदर्शन घेतलं. मग ते श्रीराम असू देत, भगवान श्रीकृष्ण असू देत, कुठलाही अवतार गुरुला शरण गेलाय. म्हणून मोठेपण द्यायचं झालं तर जीवनात गुरुलाच द्यावं. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे. गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे लागो रे लागो, गुरु भजने मन लागो रे लागो रे माझे, गुरु भजने मन लागो रे लागो रे माझे, गुरु भजने. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे
आल्याच नाही बघा. वाजवा बरे एकदा. म्हणून ज्या संतांनीच मार्ग दाखवलाय मॅडम, गुरुनेच मार्ग दाखवला. ज्यावेळी रुक्मिणी आईसाहेबांनी आरतीचं ताट तयार केलं आणि ओवाळण्याकरता आपल्या मालकाच्या घरात म्हणा देवालयात म्हणा निघाला. विठुरायानं विचार केला आपल्या मालकिनीची जरा चेष्टा करावी म्हणे. प्रपंचामध्ये एकमेकाची गंमत केली, थट्टा केली की वातावरण कसं राहतं, प्रसन्न राहतं जरा. म्हणून विचारायला आपल्या बायकोची थट्टा करावी म्हणून भगवंतानं अनंत अवतारानं जिकडं पाहावं तिकडं त्या मंदिरामध्ये विठोबाच विठोबा तयार झाला. रुक्मिणी आईसाहेबांनी ते ताट घेऊन आल्या, मालकाला ओवाळण्याकरता ताट घेऊन आल्या होत्या. जशा गाभाऱ्यात आल्या तसं बघितलं की माझा एक नाही माझी अनेक रूपानं माझी मालकच मला दिसायला लागले. जसं बघितलं विचार आला आता यातले नेमके आपले कोणते ते कसं ओळखायचं. फार विचार केला, खूप विचार केला, पण ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय मंगळसूत्र घातलंय त्याला ओळखताच आलं नाही. मग लाज वाटली मायबाप आणि लाजल्या त्या. विचार आला की लाजले गे माये आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू, नि जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. विचाराला चुकीच्याला ओवाळण्यापेक्षा न ओवाळणं फायद्याचं आहे म्हणून ताट घेतलं, न ओवाळता त्या माघारी जाऊ लागल्या. माघारी जाताना नामदेवरायांनी पाहिलं मायबाप आणि विचारलं की ओवाळण्याकरता आलात आणि न ओवाळताच का परत निघाला. त्यावेळेला देव ओळखण्याची खून या विश्वाच्या मालकाच्या मालकिनीला जे कोडं सुटलं नाही ते कोडं सोडवण्याकरता की विष्णुदास नामा येणे दावी लिखून खून दाखवली मायबाप. आपण सगळ्यांनी राजा उत्तामपादाचं नाव ऐकलं, ज्याचा गोड प्रपंच सुरू होता. सुंदर बायको होती, देखणं ध्रुव नावाचं बाळही ज्याच्या घरी होतं. आनंदाचा प्रपंच सुरू असताना राजा उत्तामपाद एके दिवशी शिकारी करता अरण्यात गेले. शिकार तर नाही भेटली, पण त्या वनात फिरता फिरता एक गोड वनिता म्हणजे सुंदर स्त्री राजा उत्तामपादाला दिसली. घरी बायको होती, घरी पोरग होतं, तरी सुद्धा ती वनात दिसलेली सुंदर स्त्री त्यांना आवडली. नुसती आवडून पण थांबले नाही, अगदी तिच्याशी चर्चा केली, लग्नाची मागणीही घातली आणि लग्नही केलं मायबाप. वास्तविक पाहता शास्त्र म्हणतं की काही गोष्टी किती वेळेला करा ह्याचा नियमच सांगतं मायबाप की एकम विवाहम त्रैवार्षिकम कुंभम देव क्षेत्रे प्रतिवर्ष गमनम व्यायाम अभ्यासा दानम संघष्टनम निकुर्वन्ति नित्यम कल्याणकांक्षिणः. शास्त्र म्हणतं कल्याण व्हावं वाटतं ना, काही गोष्टी नित्यानं तुम्ही रोज करा. कुठला? व्यायामा अभ्यासा दानम नि संघष्टनम. माणसांनी निरोगी राहण्याकरता रोज व्यायाम करावा, रोज काहीतरी नव्यानं शिकावं म्हणून माणसांना अभ्यास करावा, एकजुटीनं राहावं, संघटित राहावं ही माणसानं रोज करावं माहिती. पण शास्त्र म्हणतो काही गोष्टी उभ्या आयुष्यात फक्त एकदाच कराव्या. त्यात नमूद केलं एकम विवाहम, एकदाच करावं. आणि खरं तर दादा आमचे गुरुजी म्हणायचे एकदा केलं ना हौशेनी लग्न तरी माणसाची हौस फिटते म्हणतात. म्हणजे कुणावर प्रसंग आला, काही घटना घडली, कुठल्याही पदाला शास्त्राला सुद्धा काहीतरी अपवाद मान्य माय बाप. अपवादानं करण्याचीच वेळ आली तर ते बाजूला ठेवायचं. पण हौशेनं दोन लग्न करायची. आता काळही राहील, आता एकच अवघड झालंय. विठ्ठल विठ्ठल शास्त्र म्हणतं हौशेने लग्न एकदाच करावं. एकम विवाहम त्रैवार्षिकम कुंभम. ज्या क्षेत्राला कुंभमेळा भरतो त्या ठिकाणी 3 वर्षातून एकदा तरी दर्शनाला जावं आणि आपल्या आराध्याच्या गावाला मात्र दरवर्षी जावं असा नियम सांगितला. सांगण्याचं कारण
राजा उत्तामपादाचं एक लग्न झालेलं असताना हौशेनं त्यानं दुसरी बायको केली आणि त्या सुनीती घरात असताना सुरुचीला घरी घेऊन आले. परिणामी एक आवडीची आणि एक नावडीची झाली. जी आवडीची होती तिचा अधिकार चालू लागला आणि सुनीतीचे मात्र हाल झाले. नंतर केलेल्या सुरुचीला पुत्र झाला. उत्तमपाद नावाच्या राजावरून त्याचं नाव उत्तम असं ठेवलं. हा उत्तम आनंदानं खेळू लागला. रोज बाबाच्या मांडीवर बसायचा, छान बाबाशी खेळ खेळायचा. एके दिवशी पहिल्या बायकोचा मुलगा म्हणजे ध्रुव त्याच्याही मनात आलं, हा तर माझाही बाबा आहे, ह्या मांडीवर माझाही अधिकार आहे. म्हणून ध्रुवही आले आणि बाबाच्या मांडीवर बसले. ही आई सुरुचीनं पाहिलं आणि धावतच गेली. ध्रुवला हाताशी धरलं, बाजूला गेलं. सांगितलं या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. म्हणाले तुला जर या मांडीवर बसायचं होतं तर माझ्या पोटी जन्माला यायचं होतं, इथे नाही बसायचं. एवढासा ध्रुव रडू लागला आणि आपल्या आईजवळ गेला. आईला सांगू लागला, आई तो माझाही बाबा आहे, त्या मांडीवर माझाही हक्क आहे ना. मग आई सुरुचीनं मला त्या मांडीवरून उठवून दिलं, मला बसू नको म्हणते. ती पण सुनीतीच होती, मायबाप सुनीती होती. तिनं आपल्या बाळाला शिकवलं, बाळा अरे अशा नको त्या गोष्टी करता, लटक्या गोष्टी करता काही रडून फायदा नाही. आणि खरं सांगू का बाळा, कुणाला कुठली जागा द्यायची हे इथं माणसांच्या हाती नाही. म्हणाले अरे कुणाला कुठं बसवायचं आणि कुणाला कुठून उठवायचं हे सगळं ठरवणारा जगाचा मालक आहे म्हणे. अरे बाळा इथं झाडाचं पानही हलायचं म्हटलं तर त्याची सत्ता आहे असं म्हणताय. वृक्षाची पाणी हली ज्याची सत्ता राहिली हंता, मग कशाला काळजी करतो बाळा. मग तुला जर जागाच हवी आहे तर ती जागा मागण्याकरता तू त्याच्या जवळ जा म्हणाला. ही सुनीती होते मायबाप. कल्पना करा तिथं जर तुमच्या माझ्यासारखी असती तर पोराला म्हटली असती तू रडू नको म्हणली असती, मी पाहते म्हटली असती त्याच्याकडं, आणि तिच्याकडेही पाहते म्हटली असते. तुझा हक्क आहे तो मी तुला मिळवून देणारच म्हटली असती. गावात गेली असती, ग्रामसभा भरवली असती, तिथं न्याय लागला नसता तर कोर्टात गेली असती, पण आपल्या पोराला आपला हक्क दिला असता की नाही, आपण दिलाच असता. सुनीतीनं हा मार्ग दाखवला, बाळालाही पटला. बाळानं विचारलं, आई मग त्याच्याकडं मागायला तो कुठं भेटणार आहे. आईलाही फारशी कल्पना नव्हती, पण सांगितलं बाळा तो वनात राहतो असं म्हणतात. वनात जाऊन त्याचं खऱ्या अर्थानं जप केलं की तो भेटतो म्हणाले. इवल्याशा ध्रुवनं हवं तेवढं शिकवून घेतलं, वनात गेले, जपाला बसले मायबाप की देव भेटेल. जप करण्याकरता बसले. अनेक दिवस निघून गेले पण देव काही भेटे ना, देव नाही भेटले. आणि मग एके दिवशी पुण्य उदयाला आलं आणि ध्रुव बाळाला नारद मुनी भेटले. नारद मुनींनी इवलस बाळ जप करताना पाहिलं, जाग केलं, विचारलं बाळा या रानावनात एकटा काय करतो. सांगितलं तो देव भेटावा याकरता जपायला बसले. महाराजांनी सांगितले, बाळा हे कलियुग आहे ना, आज खऱ्या अर्थानं ह्या जपानं तपानं काही साध्य होणार नाही. हे जप करता करता तुला भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगतो म्हणे. कारण मला स्वतः देवानं सांगितलं की नाहं वसामि वैकुंठे न पाशाने न मृण्मये मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. माझी भक्त गाती जेथे नि नारदा मी उभा तेथे. आणि भजन शिकवलं मायबाप. एक काम करतो भेटावासा वाटतो ना, मग भजन कर म्हणाले की हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरि सुंदर नंद मुकुंद हरि सुंदर नारायण. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम.
जपतप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे तीर्थ व्रत यमन मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा। कारण आम्ही त्या भगवंताला सांगितलं देवा अरे तू निर्गुण निराकार आहे तुला रंग नाही रूप नाही आकार नाही तू असा जर असशील तर तुला भेटायचं म्हटलं तर आम्ही करायचं काय मग तुला भेटण्याकरता तुझं नाम घ्यायचं त्याकरता तू दिसला तर पाहिजे ना की काय आम्ही भक्ती करणे कैसे काय मी भक्ती करणे कैसे काय कवावे तुम्हासी रे वादे तो बासी अवका भरोनी मुरलासी आवका बरोली मुरलासी वाणी खानी रसी रूपी भक्ति हो कैसे करू इंद्रिया कैसे पुढ्यात आले आणि खऱ्या अर्थानं ज्या जागी करता रडत होती त्या जागेचा अर्थ समजावून सांगितला की ती नश्वर आहे बाबा तुला अशी जागा देतो ना की अडळपदी बाळ बैसविला ध्रुव दुधाचा सागर उपमन्या दुधाचा सागर उपमन्या अढळपद देऊन टाकलं माहिती मार्ग दाखवला होता साधूनं मार्ग दाखवला होता नारद मुनीनं आपण सगळ्यांनी प्रसिद्ध एका दरोडेखोराचं नाव ऐकले मायबाप ज्यांच्या इतका मोठा दरोडेखोर ना यापूर्वी झालाय ना आज आहे ना या नंतर कोणी होईल काय नाव त्याचं वाल्ह्याकुळ इतका पापी होता ना मायबाप त्याला गरीबातील गरीब देव भेटला असताना डायरेक्ट गोळ्या घातल्या असत्या पण नारद मुनी भेटले ना संत ही मायबाप आहेत मायबाप मायबाप तिचं एक लेकरू साहेब झालं आणि दुसरं लेकरू शिपाई झालं तरी दोघांकरता सारखंच प्रेम सारखाच आदर करते नामदेवरा देवाच्या पुढ्यात राहिले म्हणाले तू कृपाळू आहे तू उदार आहे पण कुणासाठी अरे जे तुझे भक्त आहेत जे सज्जन आहेत त्यांच्याकरता तू दयाळू आहे आणि जे दुराचारी तुला भेटले ना मग घेऊन या चक्र गधा निहाची अरे तुझ्यापेक्षा आमची मायबाप बरेच नाही आणि संत ही देवापेक्षा ही मार्ग दाखवण्याच्या बाबतीत श्रेष्ठ आहे देव मार्ग नाही दाखवत मायबाप दुर्योधनाला रोज सगळे देव भेटत होते बरोबर दुर्योधनाला अगदी भगवान श्रीकृष्ण रोज त्यांच्या पुढ्यात होते पण कृष्णांनी तू काय कर आणि काय करू नको हा मार्ग दाखवला नाही मायबाप रावणानं 33 कोटी देव बंदी खाण्यात घातले होते पण दुसऱ्याची बायको पळवून आणायची नसते हे साधं तत्वज्ञान एकाही देवानं सांगितलं नाही म्हणून जीवनात मार्ग दाखवण्याकरता साधूच पाहिजे इतक्या महापातकी वाल्याकुळ्याला नारद मुनी भेटले शिक्षा नाही दिली मायबाप समजावून सांगितलं बाबा जे करतोय ना अरे त्याचा परिणाम काय होणार आहे आणि शहाण्या माणसानं एखादी गोष्ट करताना किती आनंद होतो त्यापेक्षा त्याचा परिणाम काय होणार आहे शहाणी माणसं परिणामाचा विचार करतात बाबा अरे विचारलं कुणासाठी हे सगळं पाप आहे सांगितलं बायको करता पोरांच्या सुखा करता हे सगळं चाललंय सांगितलं ऐकणारे बाबा अरे त्यांच्याकरिताच हे सगळं चाललंय पण खऱ्या अर्थानं ह्याचा परिणाम भोगायची वेळ आल्यावर ते कुणी तुला साथ देणार नाही वाल्याकुळ्याला खरं नाही पटलं आपल्या सगळ्यांनी ऐकले विचारायला गेला सगळ्यांनी हात बाजूला गेले आम्ही नाही म्हणे तुमच्या पापात वाटेकरी होणार मग लक्षात आलं की जी प्रमाण ऐकली ना हित तरी नोहे धन पुत्र धारा निकट वास बरा संत संग लक्षात आलं की ज्याला हित समजलो ते माझं खरं हित नाहीच म्हणाले ज्या गोष्टी करता आयुष्य खर्च करत चाललोय पाप करत चाललोय त्यात माझं शाश्वत सुख नाहीच हे लक्षात आलं आणि नारद मुनींना शरण गेले नारद मुनी सांगितलं आता मला रस्ता दाखवा आता मला मार्ग दाखवा की मी करू काय
आणि संत मार्ग दाखविण्याकरिताच येतात मायबा. ते तिथून इथं आले ना आपल्याला मार्ग दाखवायलाच आले. गाडगे बाबांनी मायबा आधी केलं आणि समाजाला दाखवलं. दाखविण्याकरिता जसे शिक्षक पदवीधर असतात, त्यांना पाटी हातात घेऊन अर्धी वाटी, मग पुन्हा अर्धी वाटी, मग मध्ये रेष, मग पुन्हा एक पूर्ण रेष आणि याला म्हणायचं, अशी त्यांना गरज नसते. परंतु इतरांच्या लक्षात यावं त्याकरता जसे पंथी हाती धरिली पाटी, अगदी तसे ही संत तुम्हाला रस्ता दाखवण्याकरता इथं आलेच मायबा. नारद मुनींना विचारलं तर वाल्ल्या कुळाला इतकी गोड वाट दाखवली ना, काही करू नको म्हणाले, फक्त भजन करतो का. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी म्हणा श्याम म्हणा, घन श्याम म्हणा, मेघा श्याम म्हणा, आत्मराम म्हणा, म्हणा तुम्ही हरे 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 श्याम म्हणा, गण श्याम म्हणा, मेघा श्याम म्हणा, आत्मराम म्हणा, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हे हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही हरी नारायण गोविंद गोपाल हरी नारायण गोपाल हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हे हरे गोविंद म्हणा, वा दंडवती दादा. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा अठ्ठासानं सांगतात आमचं ऐका बरं. सांगतो तू मासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया म्हणता. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय म्हणता ऐका ना आमचं. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, नि पुण्याची गणना कोण. पैठण निवासी नाथ बाबा तर इतका आग्रह धरतात ना, सांगतात बाबांनो ऐका ना रे, करा रे बापानो साधन हरीचे, 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 झणकरानीचे नका करू, झणकरानीचे नका करू, हरिमोठी टाका, हर पारी चिंता, हरिमुखी दाता, हर पारी चिंता, हरिमुखी दाता, हर पारी चिंता, हरिमुखी दाता, हर पारी चिंता. सगळ्यांनी हाच मार्ग मायबा. गावागावात हनुमंतरायांचं मंदिर आहे ना मायबा. ज्यावेळेला रामप्रभू वनात गेले ना, दुपारचा विसावा घेत असताना प्रभू झाडाला पाठ देऊन बसले आणि हनुमंतराय आपले रामप्रभूंचे पाय दाबताय. पाय दाबत होते, परंतु हनुमंतरायांचा नियमच होता मायबाप, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. हे नाम घ्यायला काही वेगळा वेळ काढायची गरज नाही. तुकोबा तर अट्टानं सांगतात, दिसेल त्यानं भजन करा हो, की गे गे माझी वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे का
हनुमंतराय पाय दाबतात आणि मुखात मात्र भजन सुरूच आहे. अगदी भजन सुरू आहे ज्यांचं पाय दाबतात त्यांचंच की श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. भजन चाललंय. रामप्रभूंना जरा झोप लागायची वेळ झाली की हनुमंतराय आपले सूर वरती न्यायचे, जोरात भजन करायचे. आणि जशी झोप लागायला लागली आणि भजन वाढलं की प्रभूंना जाग यायची. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. रामप्रभू हनुमंतरायला म्हणाले, हनुमंता अरे बंद कर म्हणे तुझं श्रीराम श्रीराम, काय झालं, मला झोपू दे म्हणे. त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगितलं, देवा ओ एक वेळ पाय सोडील पण हे नाम नाही सोडणार म्हणे. ओ याच्याच बळावर तुमचे पाय हाती आले आणि सकल साधू संतांनी आम्हाला हाच मार्ग दाखवला आणि संतांनीच दाखवलेल्या मार्गाने जायचंय. अभंगाचं मार्ग दावनी गेले आधे, मार्ग दावनी गेले आधे, मार्ग साधून दयानिधी संत ते तिनीची पंथी चालो जाता आणि न पडे गुंथा कोठे काय. कुणाही दाखवलेल्या मार्गाने चालावं हा एक मोठा निर्णय माय बाप. शास्त्र म्हणतं की खरो मूर्ख स्वेच्छाचारी तार्किको अनुभव शून्य अगुणज्ञो अमत स्थिरो
तेषां पार्श्वेय न गच्छेयुः. शास्त्र म्हणतं कितीही वेळ आली तर तुम्ही या 7 जणांच्या माग कधीच जाऊ नका. कुणाकुणाचं सांगितलं? पहिलं नाव घेतलं खरो. खर म्हणजे माहिती आहे ना, गाढ ना. त्याच्या पुढं चालण्यात मजा आहे ना, मागच दोन्ही बाजूला हलच. शास्त्र म्हणतं खरो मूर्ख स्वेच्छाचारी तार्किको अनुभव शून्य अगुणज्ञो अमतस्थिरो. ही 7 जणांची यादीच दिली मायबाप. आता प्रत्येक याचा फोड करायला वेळ नाही, पण लक्षात घ्या ना, मूर्ख माणसाच्या मागे जाण्यात काही अर्थ आहे. खरो मूर्ख स्वेच्छाचारी. काही माणसं आपल्याच दोंदीत आयुष्य जगतात. म्हणजे आमचे गुरुजी म्हणायचे, तू गंगा गए तू गंगादास और जमुना गए. त्यांना काहीही सांगितलं लगेच पटतं मायबाप. त्यांना कोणी सांगितलं ना, काय खरंय, चांगलंच वागा, चांगलंच बोलणार, चांगलीच कामं करा. ओ कसंही वागलो मरणारच आहे म्हणे. चांगलाही मेला तरी श्रद्धांजल्या चांगल्याच असतात आणि वाईटही गेला तरी चांगल्याच असतात. मग चांगलंच करून जावं एवढं कुणी सांगितलं? हाय तरुण घ्या मजा करून. माणसाने स्वतःच्या जवळ पैसा नसेल तर त्यांचं असं सूत्र आहे की ऋणम पित्वा घृणम पिवे. तुम्ही कर्ज काढा पण तुपाचं गोडाधोडाचं खा आणि मरा म्हणे. मेल्यावर कुणी कर्ज मागायला येत नाही म्हणा. कसंही जगलो तरी एके दिवशी मरायचं, मजा करून घ्या. त्यांना लगेच पटतं मायबाप. पण कधी कधी तीच माणसं सप्ताहात आली आणि त्यांना असं सगळं असं वातावरण झालं, भजनाचं सत्कर्माचं महत्त्व समजलं की सप्ताहात माळ घालायची आणि सप्ताह संपला रामभाऊला दुसरा एखादा टोम्या गोम्या कुणी भेटला आणि त्यानं त्याचं समजवलं की माळ जो आपल्या मतावर स्थिर नाही अशा अमत स्थिर हो त्याच्याही संगतीत काही अर्थ नाही. सतत काही माणसांना सवय असते सतत अगदी तर्क कुतर्क काढायचा. माणसं म्हणतात किती चांगला मुद्दा मांडा, पण काही माणसांना त्यात खोड कशी काढायची हे नीट माहीत असतं. म्हणून तार्किको अनुभव शून्य सतत तर्क कुतर्क करणाऱ्या माणसात काही अर्थ नाही मायबा. तुकोबाराय म्हणताय तार्किकांचा टाका संग आणि खऱ्या अर्थानं भगवंताचं स्मरण करा असं म्हटलंय. अनुभव शून्य ज्याला स्वतःला काडीचा अनुभव नाही. एके दिवशी आमचे गुरुजी गमतीनं म्हणायचे, दादा एका गावातल्या शहाण्या माणसानं गावातल्या सगळ्या अशा छोट्या छोट्या पोरांना जमा केलं म्हणे, चला तुम्हाला पोहायला शिकवतो म्हणे. सगळ्यांना नदीवर घेऊन गेले आणि ते बाबा म्हणजे जरा शहाणे उभे राहिले कडेला आणि पोरांना म्हणाले, पोरांनो काढा कपडे मारा उड्या म्हणे. पोरं म्हणाले, बुडायला लागलो तर तुम्ही वाचवशाल ना म्हणे. म्हणे नाही नाही त्याचा काही संबंध नाही, मला पोहताच येत नाही म्हणे. मला सांगा ज्याला अनुभवच नाही अशावर भरोसा त्याच्याही मार्गाने चालण्यात काही अर्थ नाही मायबा. पण खऱ्या अर्थानं निळोबाराय म्हणतात ज्यांच्या मार्गानं चालल्यानं आजवर भल्या भल्याचं कल्याण झालं. अरे वाल्या कुळाचा वाल्मिक ऋषी झाला, मार्ग दाखवायला संत होते. तो युलासा ध्रुव अढळपदी जाऊन बसला, मार्ग दाखवायला संत होते मायबा. फार जुना काळ कशाला हो, अगदी अलीकडचा काळ मायबा. जिजाईनं विचार केला की आज कसा काळ आलाय ना, आज आमचा धर्म सुरक्षित आहे ना, आमची पताका सुरक्षित ना, आज आमच्या घरातली स्त्री सुरक्षित. जिला जन्माला घालावं, फुलासारखं सांभाळावं, मायेनं मोठं करावं. दिवसा ढवळ्या कुणीतर येतून पोटच्या लेकीला डोळ्यासमोर घेऊन जातो. माणूस काहीच करू शकत नाही. कष्टानं धन कमवावं, धान्य पिकवावं, घरात साठवावं. कुणीही येतो आणि आपल्यावर सत्ता करत असताना आपलं धान्य संपत्ती घेऊन जातात. माणसं लाचार झाली, माणसं काहीच करू शकत नाही. ना लेकीची सुरक्षा होती ना धनाची सुरक्षा होती. काही करावं स्वतः प्रयत्नही केला, पण लक्षात आलं आता आपल्या प्रयत्नाला यश नाही, म्हणून त्या भगवंताच्या जवळ जावं. शिवाईच्या जवळ गेल्यात आणि आईला दुःख सांगू लागल्या की आई हे सगळं अंधार दूर करणारा, त्यातून मार्ग काढणारा असा गोड पुत्र तू मला दे बरं. आईला साकडं घातलं की आई अगं काय दिवस की होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नवता हो वाली.
बहिणींना संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी मने जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत मने जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत करी विनंती आई शिवाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला धन्य तर आहे शिवरायाची जिजाई धन्य धन्य तर आहे शिवरायाची जिजाई आज पूजित महाराज सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला 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 आईला नवस केला आणि आई हाकेला धावून आली मैया पोटी पुत्र दिला भाग्यशाली काही गोष्टी त्याच्याकडे मागायच्या पण काही गोष्टी आपणही करायच्या तिच्या नवसानं पुत्र झाला पण तो घडवावा लागणार होता आणि हे आईचं कर्तव्य होतं आईनं घडवला मैदा पाळण्यात घातल्यापासून रामाच्या कृष्णाच्या गोष्टी शिकवल्या थोडं कळायला लागलं तर खेळ म्हणून हातात ढाल दिली तलवार दिली दानपट्टा दिला मैबा योग्य अशा प्रकारचं शिक्षण दिलं मग ते युद्धाचं असेल मग ते पुस्तकी असेल युक्तिवादाचं असेल सगळं शिक्षण दिलं आणि जरा आता काहीतरी करण्याच्या वयात आला ना आई जिजाईने विचार केला आणि शिवबाला पुढ्यात बसवलं सांगितलं शिवबा अरे गोड स्वराज्य निर्माण करायचं त्याकरता तुझ्या जवळ शक्ती दिली बरं चांगलं खायला घातलं आणि व्यायाम पण करून घेतला आता तुझ्या जवळ शक्ती आहे अरे अनेक गुरुजनांना जवळ बोलवून तुला युक्तीच्या पण गोष्टी शिकवल्या कारण अनेकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ होते म्हणून आता जवळ शक्ती ही आहे आता स्वराज्य निर्माण करण्याकरता युक्तीही आहे पण ऐक बाळा फक्त शक्तीनं आणि युक्तीनं स्वराज्य घडणार नाही आता हे हाती आलेल्याच्या माध्यमातून काय करावं मार्गदर्शन घेण्याकरिता एकदा तुझ्या परम भाग्यानं पुण्यापासून अगदी जवळ असणारं देहू गाव त्या गावात तुकोबाराय राहत आहे बाळा हे स्वराज्य निर्माण करायचंय ना आता योग्य वय आलंय आता आईचा आशीर्वाद पण आहे शक्ती आहे युक्ती आहे जराशी संपत्ती आहे मावळे आहे पण मार्ग घ्यायला तुकोबांच्या जवळ जा आणि राजा छत्रपती शिवराय आई जिजाईनं शिवबाला तुकोबारायांच्या जवळ पाठवलं आणि तुकोबानं मार्गदर्शन केलं बाळा स्वराज्य घडवायचं ना नुसतं मोठं केलं मोठमोठ्या लढाया विजयी केल्यानं इथं कुणी अमर होणार नाही असे अनेक आले आणि अनेक गेले तुझं राज्य चिरकाल टिकावं असं वाटत असेल तर ते राज्य कशा पद्धतीचं असावं आधी व्यवहार शिकवला की तुम्ही हे राज्य करत असताना आमचं मार्गदर्शन सदैव सोबत राहू द्या आमच्या काही गोष्टी ध्यानात ठेवा बरं की तुके करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप शिवबाला सांगितलं शिवबा अरे परद्रव्य परनारी ह्याला शिव नको परस्त्री दिसली तर माता मान बरं आम्ही तेच केलं की जाई हो तू माती न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे परस्त्रीला माता मन आणि परधनाला माती समज तुझं स्वराज्य मोठं होईल शिवबाचं नाव आजही ध्यानात आहे माईबाप मोठं साम्राज्य म्हणून नाही त्यांच्याकडे आचरण होतं म्हणून ध्यानात आहे आणि हे आचरण हा मार्ग कुणी दाखवला तुकोबानं दाखवला म्हणून वैऱ्याची सून ती देखणी समोर आणली आणि मावळ्यांनी शिवबाला सांगितलं राजे हा नजराणा तुमच्या करता आणला तर राजांनी तिच्याकडे बघावं आणि तुकोबांची आठवण काढावी की माझ्या तुकोबानं मला काय मार्ग दाखवलाय तिचं सौंदर्य पाहिलं आणि राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की केवढी देखणी हिच्या इतकी देखणी जर माझी आई असती तर मी केवढा सुंदर झालो असतो की अशीच मुची आई असते सुंदर रूपवती
नियामी सुंदर झालो असतो बदले छत्रपती. इतकी देखणी पण तिला आई म्हटली माहिती. जवळच असणाऱ्या मावळ प्रांतातील रांझे नावाच्या गावात गेले. एक बाबा जवळ आले आणि शिवबाला सांगू लागले, शिवबा पाटलानं अन्याय केलाय म्हणाले. माझ्या सुनबाईला बाटवलं, ती हताश झाली, दुःखी झाली, तिनं जीव दिला म्हणे, मरून गेली. त्या सुनेला पाहून मुलाच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणाले. आता जगण्यात अर्थच उरला नाही, मरावंसं वाटतंय. शिवबाचं राज्य होतं मायबाप. अन्याय करणाऱ्याला दुपारपर्यंत पुण्यात हजर करा म्हणाले. तान्हाजी मालुसरेनं आज्ञा दिली की पाटलाला पुण्याला घेऊन ये. अन्याय सिद्ध झाला मायबाप आणि पाटलाला चौरंग करण्याची शिक्षा झाली. कदाचित त्यांची हत्या करण्यापेक्षाही हा प्रचंड दंड शिवबांनी पाटलाला दिला. याचं कारणही तसंच होतं. कारण बालपणात खऱ्या अर्थानं जिजाईनं शिवबाला रामाच्या कृष्णाच्या गोष्टी शिकवल्या होत्या. आणि वाली समोर आला ना, रामप्रभूंनी विचार केला ह्याला मारायचं आहे. पण मारत असताना युद्धाचा नियम मोडून झाडाच्या मागं उभं राहिली, वालीला बाण मारला. वालीच्या अंगातून थेंब थेंब रक्त वाहू लागलं. प्रभू वालीच्या जवळ गेले, अंतिम इच्छा विचारू लागले. वालीनं सांगितलं, तुम्हाला जर धर्माचार्य म्हणावं, तुम्ही धर्माचे पती आहात, तर तुम्ही अधर्मानं मला बाण मारले. आणि तुम्ही जर राजकारणी म्हणावं तर साधं गणित आहे. तुमची बायको जी रावणानं पळवून नेली तिला आणण्याकरता तुम्ही त्या सुग्रीवाशी मैत्री केली म्हणे. त्याला विचारा, त्याचीच बायको माझ्याकडे म्हणाले. म्हणून राजकारणाच्या दृष्टीनं तुम्ही जर माझ्याशी मैत्री केली असती आणि नुसता रावणाला निरोप पाठवला असता तर तुमची बायको परत आणून दिली असती म्हणे. म्हणून राजा म्हणून हे राजकारणही चुकीचं आणि धर्म मानला तर तुम्ही धर्मानं सुद्धा चुकीचेच आहात. त्यावेळेला रामप्रभूंनी वालीला सांगितलं की माझ्या धर्मानं तुला मारण्यात पाप नाही सांगितलं. का? कारण तू काय केलंय? माझा धर्म मला सांगतो की अनुज वधू भगिनी सुतनारी सुनी षटकन्या समयचारी इन्हे कुदृष्टी बी लोक ही जोहीन ताके वधे कचु पाप न होई म्हणाले. आणि ह्याच गोष्टी आई जिजाईनं शिवबाला शिकवल्या होत्या. म्हणून सकाळी अन्याय झाला, दुपारी गुन्हा दाखल झाला आणि संध्याकाळी रांझ्याच्या पाटलाला शिवबानं शिक्षाही दिली. असं हा राजा होता, मार्गदर्शन होतं तुकोबाचं. म्हणून ही सगळी दैवत आहे मायबाप, पण तरी सुद्धा आपण या बरोबरीला शिवबांना मानले मायबाप. कारण याचं कारणच आहे की दैवत छत्रपतीन अमुचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामदे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामदे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी जय जय शिवाजी, जय 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 भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी जय जय शिवाजी. हा राजा ते चालो जाता निन पडे गुंथा कोठी काही. हे झालं दुसरं चरण. निळोबाराय पुढं म्हणता ऐका ना बाबांनो. अहो या साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय ना, सगळी पुराण सगळी शास्त्र वाचली आणि मोडून या नाना मते नि देती सिद्धांत सौरसू आपल्याला सोपा मार्ग दिलाय. मग त्या मार्गाचं एकदा आवडीनं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई.
विठोबा रखुमा हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा म्हणाल ताई ठीक आहे हो, संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालायचं पटलं आम्हाला, पण आता आम्हाला मार्ग दाखवायला साधू भेटेल कुठे हो? कारण साधू भेटणं इतकं सोपं आहे का? ज्यांना ज्यांना भेटली त्यांचं कल्याण झालं, आपल्याला कुठं भेटणार आहे? आणि आजच्या काळात तर खरंच साधू भेटणं कठीण आहे. शास्त्र म्हणतं की शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम ना गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम ना वने वने. अवघडे मायबाप, सगळ्यात कठीण काही असेल तर बहु अवघड आहे संत भेटी. महाराज तर उदाहरणं देतात मायबाप की किती कठीण आहे हो. की चंद्रामृत सुख सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्य हिळा मात्रा सागर तरवेल परिया साधूची भेटी न होईल. महाराज म्हणताय जी अशक्य आहे, पण कदाचित एखादा ताकदीचा भेटलाच तर हे शक्य करून दाखवेल मायबाप. पण हे सगळं शक्य आहे, पण साधूची भेटी कठीण आहे. तुम्ही म्हणाल ताई माता जर मार्ग दाखवायला साधू भेटणारच नाही तर हा तुमचा सगळा अभंग आता याचं करायचं काय? तर मायबाप खऱ्या अर्थानं या युगात साधू शोधायला बाहेर जाण्याची गरजच नाही. साधू सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरात आहे मायबाप. तुम्ही म्हणाल कसं? आज असं कुणाचं घर इथं सापडणार नाही मायबाप की खऱ्या अर्थानं ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी नाही, ज्याच्या घरात तुकोबऱ्यांचा गाथा नाही. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचं रोज दर्शन घेणं म्हणजे साक्षात ज्ञानोबऱ्यांचं दर्शन आहे. रोज ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचणं म्हणजे ज्ञानोबऱ्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणं. रोज तुकोबाची 2 अभंग वाचणं म्हणजे तुकोबानं तुम्हाला वाटच दाखवणे. आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या धर्माकरता ज्या साधू संतांनी आपल्याला हा गोड मार्ग दाखवलाय, आता खऱ्या अर्थानं केलं तर केलं, नाही तर नाही केलं तरी चालते. आपला देव मायाळू मायबाप खऱ्या अर्थानं तो सगळ्यांना पोटात घेतो, म्हणून तो अशाही लेकरांना सांभाळतो. किती लेकरं म्हणतात या जगात देव असा कुठलाच धर्म नाही मायबाप आपला सोडून की जो देवही नाही म्हणायची हिंमत करतात. पण महाराज म्हणते असं नका ना रे करू. आता थोडे जागे व्हा ना की आता जागा रे भाई नो जागा, 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 जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता 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 जागा रे भाई नो जागा. आज प्रत्येक आपल्या लेकराला कळायला लागलं की पुढ्यात बसून ज्ञानेश्वरी गाथा वाचवल्याशिवाय आपल्या लेकरांचा माथा गोड राहणार नाही. या जीवनात भौतिक संपत्तीनं माणसं सुखी होणार नाही. ज्या दिवशी आपली लेकरं सन्मार्गाला निघतील त्या दिवशी प्रपंचाचा विजय होईल मायबाप. निळोबाराय म्हणतात त्या संतांच्या मार्गावर आज ग्रंथ रूपानं शब्द रूपानं ती शिल्लक आहेत ना, त्या ग्रंथांवर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवा. आपण निश्चित तेनेची पंथी चालो जाता न पडे गुंथा कोठी काय. कारण निळोबाराय म्हणता ही संत सर्वसाधारण नाहीत ना. अहो ती कशी आहेत तर ती कशी आहे त्यांचा स्वभाव सांगतात शेवटच्या चरणात. निळवणे ऐसे संत, निळवणे ऐसे संत, निळवणे ऐसे संत, निळवणे ऐसे संत.
सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू तिनेची पंत चालो दाता तिनेची पंत चालो दाता तिनेची पंत चालो दाता तिनेची पंत चालो अपने गुंगा अपने गुंगा कोठे कहीं न पड़े गुंगा तुम्हाला तर वंदनच आहे, पण ही जी लेकरे ना मायबाप ह्यांनी कितीही अवघड चाल काढू दे ह्यांच्या ठेक्यासाठी आणि नुसतं वाजवायचं म्हणून नाही बरं, खणखणीत वाजवणं म्हणून एकदा खणखणीत टाळी वाजवा बरं. अत्यंत गोड असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची संकीर्तन झालेली सेवा खंडेरायांच्या पुढ्यात ठेवतीने सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
अपराध महाराज तुले हे नाही उतारिला अधिकार रामला करा क्षमा अपराध महाराज तुले तुका म्हणे